मनमोर. लेखिका आणि संवादिका डॉक्टर वीणा पवार. डिग्री. नमस्कार मंडळी. थोड्या दिवसापूर्वी भाजी खरेदी करताना कानावर आलं, आजकालच्या पोली डिग्रीवाल्या डिग्रीतच वाकून कामं करतात ग बाई. मी आवाजाच्या दिशेने पाहिलं. 2 वयस्कर बायका आपसात बोलत होत्या. काय ते काम करणं, झाडू जमिनीला टेकत पण नाही, जरा म्हणून वाकून झाडत नाही, कसं स्वच्छ होणार घर. कधी कधी विचार येतो, खरंच शिक्षणाने काय साधलं? आपल्यातला अहंभाव निर्माण केला का? मी एवढी शिकले, मी काय ते असली कामं करायला शिकले का? मला नाही आवडत असली कामं. खरं तर ज्ञानी माणूस लीन असतो, फळांनी लगडलेली फांदी झुकते. पण इथे मात्र सुशिक्षित तरुणाई काही वेगळंच वागताना दिसते. त्यांना ठराविक टेबल खुर्चीचंच काम हवं असतं. शारीरिक कष्टाची कामं करायला लाज वाटते. खरं तर कुठलंही काम हे कामच असतं, त्यात कमीपणा का वाटावा? कामाचं महत्त्व पटवून देताना महात्मा गांधींनी मैला सफाईचं सुद्धा काम केलं. मग आजकालची सुशिक्षित पिढी का मागे सरकतीये कामाला? की अभ्यास करायचा आहे, शिकून मोठं व्हायचंय, या नादात घरातल्या छोट्या मोठ्या कामाची सवयच गेली. असंच होत असावं. कारण शाळा कॉलेज करताना बरेचसे आई वडील, तू तुझा अभ्यास बघ, चांगलं शिकून मोठा हो, असं म्हणत आपलं मूल मोठं होण्याचं स्वप्न पाहत असतात. आणि त्यातून मग रोजच्या कामाची या मुलांना सवयच राहत नाही. मग असं सारखं बसून बसून शरीर लठ्ठ होतं. भारतातल्या मुलांच्या लठ्ठपणाची समस्याही निर्माण व्हायला लागली आहे. मग बारीक होण्यासाठी पुन्हा योगा, जिमचे क्लासेस लावणं, या गोष्टी कराव्या लागतात. खरं तर काय असतं योगा किंवा जिममध्ये? आपल्या शरीरातल्या स्नायूच्या विशिष्ट पद्धतीने हालचाली करून घेणं, त्यांची ताकद वाढवणं. या व्यायामामुळे मेद जळतो आणि स्नायूची ताकद वाढते. साधं कमरेतून वाकायचा व्यायाम पाहिला तर पोटाच्या स्नायूवर ताण पडतो, त्याची लवचिकता वाढते. याचबरोबर डोकं हृदयाच्या पातळीच्या खाली जातं. सरळ आहे. हृदयाला मेंदूकडे रक्तपुरवठा करताना गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध जाऊन जास्त ताकद लावून रक्त पुरवावं लागतं. ते सहज मेंदूकडे जातं आणि नक्कीच मेंदूला योग्य रक्तपुरवठा होतो. पूर्वी शाळेमध्ये अभ्यास नीट करत नसलेल्या विद्यार्थ्यांना ओणवं उभं राहावं लागत असे, म्हणजे वाकून पायाचे अंगठे धरायची शिक्षा, नाही तर कान धरून उठाबशा काढायची शिक्षा. या शिक्षेचा ॲक्युपंक्चरच्या दृष्टिकोनातून विचार केला तर कान आपल्या संपूर्ण शरीराची प्रतिकृती असते. आईच्या पोटात बाळाची जी अवस्था असते त्याचं प्रतीक कानाच्या आकारात दिसतं. कानाची पाळी म्हणजे कान धरताना आपण जो मांसल भाग धरतो तो म्हणजे डोकं. म्हणजेच कान धरून उठाबशा काढताना त्यावर दाब पडणार आणि त्या भागातले सगळे बिंदू ॲक्टिवेट होऊन मेंदूला तरतरी येणार, असं यामागचं विज्ञान असावं. माझी एक मैत्रीण तक्रार करत होती, तिची मुलगी घरात काम करायला तयारच नसते. अगं बेटा, सवय असावी कामाची म्हटलं तर म्हणते, कामाला मी नोकर ठेवीन, स्वयंपाकाला बाई ठेवेन, मला नाही आवडत असली कामं करायला. हे तिचं उत्तर असतं. मान्य. भरपूर पैसे कमावल्यावरती तुम्ही नक्की नोकराकडून काम करून घ्याल, पण त्या कामातल्या बेसिक गोष्टी जर तुम्हाला माहीत नसतील तर? 4 माणसांच्या चपात्या करायला किती पीठ लागणार, किती डाळ लागेल, किती भाजी लागेल, हे गणित जमायला आधी करूनच पाहावं लागेल ना. त्यामुळे डिग्री मिळाली तरी घरातल्या बारीक सारीक गोष्टी अनुभवानीच जमतात. नाहीतर मग संसार करताना ठोकरा बसतात. तिथे डिग्री नाही, अनुभवच येतो मदतीला. एवढं मात्र तुम्हालाही पटलं असेल, हो ना?